दिवसातून बऱ्याच वेळेस आपल्याला काहीतरी स्नॅक्स खायची इच्छा होती, मग ही तुम्ही चकली नक्कीच खाऊ शकता। ही चकली बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही भाजणी बनवायची नाही, अगदी घरगुती साहित्यामध्ये झटकीपट बनवून ही चकली तयार होती। म्हणसाल तर ही चकली तुम्ही 1 ते 1.5 महिन्यासाठी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता, हव्या त्यावेळेस त्याला काढून खाऊ शकता। ही चकली एकदम कुरकुरीत खुसखुशीत बनवून तयार होती आणि विशेष म्हणजे तेलसुद्धा जास्त पीत नाही, अशी परफेक्ट आहे। चला तर रेसिपीला सुरू करूया। त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी डाळ घ्यायचं आहे। आता हे डाळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याचं एकदम पीठ बनवून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे डाळ नसेल तर 1 वाटी बेसन पीठ वापरलं तरी चालेल, पण शक्यतो तुम्ही इथं डाळच वापरा, कारण बेसन पिठामध्ये चिकटपणा असतो आणि डाळामध्ये चिकटपणा नसतो। आता हे पीठ आपले व्यवस्थित चाळून झालेलं आहे। ज्या वाटीने आपण डाळ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथे 3 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता इथे तांदळाचं पीठ रेडीमेडसुद्धा भेटतं, एकदम स्मूथ भाकरीला जसं असतं ना अगदी तसं पाहिजे। जर तुम्ही चक्कीमधून दळून आणलेलं असेल तर त्याला व्यवस्थित चाळून 3 वाट्या इथे तांदळाचं पीठ घ्या। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे इथं डाळ्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ एकजीव झालं पाहिजे। आता याच्यामध्ये 1.5 चमचा आपल्याला हळद घालायची आहे, बरोबरच आपल्याला याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचा मीठ घालायचं आहे। मिठाबरोबरच आपण याच्यामध्ये लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर तिखटवाली असती ती 2 चमचे घालणार आहोत। आता तुमच्यानुसार तुम्ही तिखटपणा कमी जास्त करू शकता। बरोबरच याच्यामध्ये मोठे 2 चमचे आपल्याला तीळ घालायचे आहेत, पांढरे तीळ आहेत, तुमच्याकडे गावरान असतील तर ते घातले तर चालतील। 1 चमचा एवढं जिरे पावडर घालायचे आहे आणि 1 चुटकी एवढे हिंग घालायचं आहे। हिंग तुम्ही इथं नक्कीच वापरा, हिंगामुळे ना चकलीला चव खूप छान येते। आता हे मसाले घातल्यानंतर पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बरोबरच आपल्याला इथे अर्धी वाटी ज्या वाटीने डाळ घेतलं होतं तीच आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी एवढं तेल घ्यायचं आहे। कडकडीत असं गरम करायचं आणि त्याचं मोहन घालायचं। मोहन घातल्यावरती हाताने मिक्स करू नका, नाहीतर हाताला चटका बसेल। एखाद्या चमच्याने ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे पीठ व्यवस्थित तेलामध्ये मिक्स होऊन जाईल। थोडंसं थंड झालं की तेल पूर्ण पिठाला आपल्याला इथे चोळून घ्यायचं आहे। आता आपण इथे 1 वाटी डाळ घेतलं होतं, 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आणि अर्धी वाटीपेक्षाही कमी एवढं तेल घेतलं होतं। हे प्रमाण तुम्ही लक्षात राहू द्या। जर तेलाचे प्रमाण थोडे जास्त झाले तर आपली चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा जास्त तेलसुद्धा पिऊ शकते, त्यामुळे प्रमाण एकदम परफेक्ट असायला हवं। आता इथे गोळा बनेल असं एकदम छान असं पीठ आपलं चोळून झालेलं आहे। आता मध्ये खड्डा करायचा आणि एकदम कडकडीत उकळलेलं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। आता इथं पाणी उकळलेलं घालताना अगदी थोडं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता ही तुम्ही डायरेक्ट उकडसुद्धा काढू शकता, पण उकड काढण्याऐवजी ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। इथे पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं करून चमच्याने याच्यामध्ये हलवत हलवत हे पाणी घालायचं आहे, म्हणजे कसं आपल्याला जेवढं लागेल तेवढंच इथं पाणी घालायचं आहे। जास्त पाणी एकदम घालचाल तर पीठ पातळ होईल, त्यामुळे अगदी थोडं थोडं घालत पूर्ण हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्या। आता झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। आता 10 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे पीठ पूर्ण थंड झालेलं असू द्या, नाहीतर हाताला चटका बसेल, याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या। आणि आता हे पीठ सुरुवातीला आहे असंच मळून घ्या। जर आवश्यक असेल तर इथं कोमट पाणी वापरा, थंड पाण्याचा वापर करू नका, नाहीतर चकली व्यवस्थित होणार नाही। कोमट पाणी घ्या आणि कोमट पाण्याने इथं पीठ व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता जेवढं जास्त पीठ मळलं जातं ना तेवढी छान काटेशीर अशी चकलीसुद्धा होती, त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। अगदी छान असं एकदम गुळगुळीत झालं पाहिजे असं मळून घ्यायचं आहे। आता हे पिठाचं आपल्याला चकली बनवायची आहे। चकली बनवताना आपल्याला जेवढं साच्यामध्ये घालायचं आहे ना तेवढं पीठ घ्यायचं। पीठ घेतल्यानंतर ना आता तुम्ही इथे कोणता साचा घेताना त्याच्यावर अवलंबून आहे। माझा इथं साचा थोडा मोठा आहे, त्यामुळे मी अशा प्रकारचा गोळा बनवून घेतलेला आहे। आता याला साच्यामध्ये घालताना एक गोष्ट लक्षात राहू द्या की पीठ ही दाबून भरायचं आहे। जर तुम्ही हलक्या हाताने पीठ भरचाल तर साच्यामध्ये हवा पकडली जाईल आणि चकली जेव्हा सोडायला जाताना तर चकली सोडताना मधीच तुटली जाईल। त्यामुळे पीठ आपल्याला इथे घालताना दाबून भरायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे। आणि पीठ मळताना सुद्धा चांगलं एकदम घासून मळायचं आहे, म्हणजे कसं पीठसुद्धा व्यवस्थित मळलं गेलं ना चकलीसुद्धा परफेक्ट होती। आता मी तुम्हाला इथे चकली सोडून दाखवते। एकदम परफेक्ट अशी चकली एकदम काटेशीर बनवून तयार होत आहे। जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं ना तर इथे चकल्या तुटत नाही आहेत, त्यामुळे पीठ मळताना एकदम हलक्या हाताने दाबून दाबून एकदम मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं। आणि पीठ मळताना कधीही कोमट पाण्याचा वापर करायचा। आणि जेव्हा तुम्ही चकलीच्या साच्यामध्ये ह्याला भरताना त्यावेळेस सुद्धा एकदम दाबून भरायचं, म्हणजे त्यात हवा पकडली जात नाही आणि त्यामुळे चकली सोडताना मध्ये चकली तुटत सुद्धा नाही। एकदम परफेक्ट अशा चकल्या बनवून तयार होतात। एकदा जरी तुम्ही माझ्यासारखा जर तुमच्याकडे साचा असेल ना तर एका ह्याच्यामध्ये तुमच्या इथे
5 ते 6 अशा चकल्या बनवून तयार होतात. आता इथे तळायला तेल गरम करायला ठेवल्यानंतर चकल्या सोडायला घ्या. म्हणजे तुम्ही जेवढ्या सोडणार आहात ना तेवढ्याच चकल्या सुरुवातीला सोडून घ्यायच्या आहेत. मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं प्रमाण वाढवलेलं आहे, पण इथे 4 चकल्या सोडून घ्या आणि नंतर त्या तळून घ्या. तेलसुद्धा गरम व्यवस्थित झालं आहे का नाही ते चेक करायचं आणि नंतर त्यात चकली सोडायची. जर जास्त थंड तेल असेल तर आपली चकली व्यवस्थित होत नाही आणि जास्त गरम असेल तर चकली व्यवस्थित भाजली जात नाही. मीडियम असं गरम व्हायला झालेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हाताने चकली सोडण्याऐवजी तुम्ही अशा एखाद्या चमच्याने सोडा, म्हणजे तेलसुद्धा अंगावरती येणार नाही. आता ही चकली अगदी बुडबुड्या पूर्ण बंद होईपर्यंत तळून घ्यायची आहे दोन्ही साईडनी. आणि चकली सोडल्यानंतरनं एक गोष्ट कायम लक्षात राहू द्या की चकली जेव्हा तुम्ही तेलामध्ये सोडताना तेव्हा त्याला लगेच चमचा वगैरे लावायचा नाही आहे, अशीच त्याला पूर्ण तळून द्यायची. जेव्हा ती वरती येते ना तेव्हा तुम्ही अलगद एका हाताने किंवा एखाद्या छोट्या चमच्याने चकलीला पलटी करून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये आपली चकलीसुद्धा तुटत नाही आणि परफेक्ट अशी चकली बनवून तयार होती. आता तुम्ही पाहू शकता इथे छान अशा बुडबुड्या येत आहेत आणि बऱ्यापैकी आपली चकली खालच्या साईडनी व्यवस्थित तळून झालेली आहे. अशी चमच्याने त्याला पलटून घ्यायची, म्हणजे आपली चकली तुटत नाही. आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित तळली गेली की तुम्ही पाहू शकता त्याच्या बुडबुड्या कमी झालेल्या आहेत, म्हणजे चकली परफेक्ट तळली गेली. काढायची, काढल्या तुम्हाला दिसतच असेल पूर्ण ड्राय दिसत आहे, अजिबात तेल पिलेलं नाही. आता इथे तुम्हाला मी सगळ्या चकल्या तळल्या दाखवलेल्या आहेत. कुरकुरीत अशी झालेली आहे, काटेशीर झालेली आहे, तेलसुद्धा पिलेली नाही आणि ते फोडून दाखवलं एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे. असा स्नॅक्स जर घरात बनवून ठेवला तर हवे त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता. आता ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि एक लाईक शेअर नक्की करा.